नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, संजनाची कारस्थानं कधीतरी थांबली पाहिजे, तिला शिक्षा झाली पाहिजे आणि संजनाला तिच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. परंतु संजनाला काही तिनं आजपर्यंत जे गुन्हे केलेले आहेत त्या चुकीची जाणीव मात्र झालेली नाही, परंतु संजनाला शिक्षा मात्र झालेली आहे. फायनली संजना जेलमध्ये आलेली आहे आणि तरीही संजनाचा माज काही कमी होत नाही. तिने अजूनही अरुंधतीलाच दोष देत आहे. तिचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे झालेलं आहे ते अरुंधतीमुळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीला अरुंधती जबाबदार आहे, अन्यथा माझ्यावरती ही वेळ आली नसती, असं संजनाचं म्हणणं आहे. तिला असं वाटत आहे की हे सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त अरुंधतीमुळंच होत आहे, असं संजनाचं म्हणणं आहे. काही झालं तरी ती फक्त दुसऱ्यावरती दोष आरोप हेच देत आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की आज मी इथं आहे, पण इथून एकदा बाहेर आली की तुला सोडणार नाही, तुला बर्बाद करणार आहे. तेव्हा अरुंधतीही तिला तिची लायकी दाखवणार आहे. आता संजना जेलमध्ये कशी जाते, तिला बेल का मिळत नाही, त्याचबरोबर अनिरुद्ध संजनाच्या अंगावरती धावून का जातो, त्याला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर मालिका ही एका चांगल्या वळणावर येत आहे, पण काहीच दिवसांमध्ये मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळं एवढे सुंदर सुंदर ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तर इकडे आप्पा सुलेखाताई बोलत असतात. आप्पा म्हणत असतात की सुलेखाताई, आज तुमच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे, अन्यथा हे माझ्यासाठी शक्य नव्हतं, माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती, असं आप्पा सुलेखाताईंना सांगत आहेत. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, अहो मी फक्त तुमची बाजू कोर्टासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. खरं तर आभान मारायचे झाले तर ते अरुंधतीचे मांडले पाहिजेत. तिने तुम्हाला कन्व्हिन्स केलं, तिने तुम्हाला समजवलं, तिने तुम्हाला आधार दिला, नाही तर आज काय वेळ आली असती याचा विचारही आपण करू शकत नाही. अरुंधतीमुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे, अन्यथा ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. आणि त्याहीपेक्षा अभिषेक आणि ईशा या दोघांनीही ऐनवेळी येऊन कोर्टात साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत, असं सुलेखाताई आप्पांना सांगत असतात. सुलेखाताई जेव्हा आप्पांना सांगत आहेत की या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ईशा आणि अभिमुळं घडलेल्या आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या दोघांनी साक्ष दिली म्हणूनच हे पॉसिबल होऊ शकलेलं आहे. त्याचबरोबर सुलेखाताई म्हणतात, अरुंधती जर आज खंबीरपणे उभी राहिली नसती तर ही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी सोपी नव्हती, असं सुलेखाताई सांगत आहेत. सुलेखाताई म्हणत आहेत की अरुंधती खूपच धीराची आहे, तिच्यामुळंच हे सगळं घडू शकतं, तीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. हे सगळं बोललेलं चालू असतं. अरुंधतीही तिथं असते, त्याचबरोबर सगळेजण तिथं कोर्टाच्या बाहेर असतात आणि सगळेजण विचार करत असतात की आत्ता अभि, संजना आणि अनिरुद्ध यांना अटक झालेली आहे, यांना जेल झालेली आहे, त्यांना शिक्षा झालेली आहे, परंतु लवकरात लवकर ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. परंतु आप्पांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांची चूक झालेली आहे, या चुकीची जाणीव होणं गरजेचं होतं. परंतु इकडे कांचनला कसं समजवायचं हा प्रश्न पडलेला आहे, कारण कांचनचा लाडका मुलगा हा जेलमध्ये गेलेला आहे, त्याला शिक्षा झालेली आहे. ही गोष्ट काही केल्या कांचनला सहन होणार नाही, असं आप्पांचं म्हणणं आहे. कारण कांचनचा जो स्वभाव आहे ते पाहता तिला आपला जो अनिरुद्ध आहे तो योग्यच वाटत आहे. अनिरुद्ध हा कधी चुकत नाही असं तिला वाटत असतं. म्हणून आप्पा म्हणत आहेत की कांचनला थोडं समजून सांगणं अवघड जाणार आहे, पण बघूया, आता आपण प्रयत्न करूया. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, हो, कांचनताईंच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे, त्यांना हा धक्का कसा सहन होणार हे कळत नाही. त्याचबरोबर इकडे ईशा आणि येथे असलेली अनघा आणि आरोही म्हणतात की आपण सगळेजण त्यांना समजून सांगूया, जर ही वेळ आपल्यावर आली असती, आज आपण केस हरलो असतो, तर त्यांनी आपल्याला समजून घेतलं असतं का. हा मुद्दा आरोहीने मात्र खूपच योग्य असा मांडलेला असतो. आरोही अगदी योग्यच बोललेली असते, कारण संजना कशी आहे हे आरोहीला चांगलंच माहिती आहे. आरोही म्हणते की आज जर त्यांनी केस जिंकली असती तर त्यांनी आपल्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं असतं. त्याचबरोबर आपण सगळेजण कांचनला समजूया असं सगळ्यांचं म्हणणं आहे.
अनघा मात्र बिचारी शांतच आहे. तिच्यासाठी हा मोठा धक्का आहे, कारण 1 वर्ष अभि जेलमध्ये असणार आहे. अभि तिचा नवरा आहे आणि अभिने आज साक्ष दिलेली आहे, म्हणून कोर्टाचा निकाल हा अरुंधतीच्या बाजूने लागलेला असला तरीही अभिही त्या गुन्ह्यामध्ये सामील होता. त्यामुळं अभिलाही 1 वर्षाची शिक्षा झालेली आहे. त्याचवेळी कांचुलेखाताई म्हणतात की मला आश्रमात जायचं आहे, तिथे काम आहे माझं, मी निघते. त्यावेळेस अरुंधती म्हणते की आपण मंदिरात जाऊया का जाता जाता. तेव्हा आप्पा म्हणतात की हो चालेल. आणि मग आता हे सगळेजण मंदिरात जायला निघतात. इकडे अरुंधती म्हणत असते की आप्पा आपण समजूया आईंना, बघूया पुढे काय करता येते ते. असं म्हणत अरुंधती तिथून बाहेर निघत असते. तेवढ्यात ईशाही तिथं आलेली असते आणि त्याचबरोबर आरोही म्हणत असते की आई खरंच आज जे झालेलं आहे ना ते फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे. आज आपलं घर आपण वाचवू शकलेलं आहे, ते फक्त तुझ्यामुळंच वाचवू शकलेलं आहे. त्यानंतर अरुंधती अनघाच्या पाठीवरती हात ठेवून अनघाला म्हणते की अनघा म्हणते की मी ठीक आहे. मग अरुंधती म्हणते की तू अभिला भेटायचा विचार करतेस का, भेटायचं आहे का तुला अभिला जाऊन. तेव्हा अनघा म्हणते की नाही ताई, मला अभिला नाही भेटायचं, असं अनघा स्पष्टपणे सांगते. इकडे ईशा आलेली असते आणि ईशा म्हणते की मी तुमच्याबरोबर मंदिरात येऊ का. तेव्हा अरुंधती म्हणते की हो चल. आणि त्याचबरोबर ईशा म्हणू लागते की आप्पा मी खूपच चुकीचं वागलेले आहे, मला माफ करा आप्पा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने वागायला नको होतं, मी तुम्हाला खरंच सगळ्यांना खूप त्रास दिला आहे. आई तुझ्याबद्दल कोर्टात नाही ते बोललेली आहे, असं ईशा सांगत असते. ईशाचं असं म्हणणं असतं की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं, असं ईशा अरुंधतीला म्हणत आहे. त्याचबरोबर आप्पांना पण ती माफी मागत आहे. आप्पा मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, असं ईशा जेव्हा बोलत असते तेव्हा आप्पा म्हणतात की एकच गोष्ट लक्षात ठेव, यापुढं चूक होणार नाही याची काळजी घे. आणि त्याचबरोबर तुझी आई तुझ्यासाठी काय करते या गोष्टींचाही जरा विचार कर. त्याचबरोबर ईशा म्हणते की आई मला माफ कर, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. अरुंधती मात्र शांत बसत नाही. ईशाला तेवढ्याच खडक शब्दात ती समजावते, म्हणते आता माफ करतोय पण पुन्हा माफी मागायची वेळ आली तर माफी मागायला येऊ नकोस, कारण प्रत्येक वेळेस तुला आम्ही सांभाळून घेत आलेलो आहे, प्रत्येक वेळेस तुला आम्ही समजून सांगत आलेलो आहे, प्रत्येक वेळेस तुला माफच करत आलेलो आहे. त्यामुळं पुन्हा चूक करू नकोस आणि चूक झाली तर माफी मागायला पण येऊ नकोस, या भाषेत अरुंधती ईशाला समजून सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की चला. मग आप्पा आणि अरुंधती जात असतात. अनिशही तिथं असतो. ईशा अनिशकडे येते आणि अनिशला थांबवते. अनिशला सांगू लागते की अनिश थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अनिश म्हणतो की मला नाही बोलायचं, वेळ निघून गेलेली आहे. ईशा मात्र अनिशला म्हणत असते की अनिश मला तुझ्याशी बोलायचं आहे, कारण जे काही घडलेलं आहे त्यामध्ये माझा दोष आहे आणि मला पुन्हा संधी देशील का. तेव्हा अनिश म्हणतो की हे बघ ईशा, कसं आहे, ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यातून बाहेर पडण्यासाठी माझा खूप वेळ गेलेला आहे आणि त्याहीपेक्षा मला मानसिक त्रास मात्र खूपच झालेला आहे. आणि त्याचबरोबर आत्ता मला काही करून हे सगळं आता पुन्हा सुरू नाही करायचं. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलेलं होतं आणि त्याचबरोबर मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलेलं होतं आणि आत्ता त्यातून मी स्वतःला बाहेर काढत आहे, त्यातून सावरत आहे स्वतःला. आणि तोपर्यंत तू पुन्हा मला त्या गोष्टीमध्ये अडकवू नकोस. काहीही झालं तरी मला आता पुन्हा या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे, मला वेळ हवा आहे. इकडे अनिरुद्ध खूप चिडलेला असतो. अभि त्याचबरोबर संजना तिथं असतात. त्यांच्या सगळ्यांमध्ये आता वाद सुरू झालेले असतात. देशमाने तिथं आलेले असतात. संजना म्हणते की मला काही करून जेलमध्ये जायचं नाही. देशमाने काय झालं, तुम्ही बेलचं सांगणार आहात का. देशमाने म्हणतात की हो, मी तेच तर करत आहे ना. तेव्हा अभि म्हणतो म्हणजे काय झालेलं आहे. संजना म्हणते तू मूर्ख आहेस अभि, तुला कळतंय का, तू आज कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे म्हणून आपल्यावर ही वेळ आलेली आहे. अरे पेंट हाऊसमध्ये राहणार होतो, टॉवरमध्ये राहणार होतो आणि काय केलेलं आहेस हे. तेव्हा इकडे देशमानेला संजना म्हणत असते काही करा पण बेल मिळालीच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. देशमाने म्हणतात की ती प्रोसिजर आहे, मी प्रयत्न करत आहे परंतु माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही. संजना मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की अनिरुद्ध तू काहीतरी कर, हे सगळं त्या अरुंधतीमुळे झालेलं आहे, या सगळ्याला ती अरुंधती जबाबदार आहे, असं संजना ओरडत असते. आणि अनिरुद्ध मात्र संजनाच्या अंगावरती धावून जात असतो आणि तो म्हणत असतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला संपवणार आहे, असं तो सांगत आहे. आणि त्याचबरोबर संजनाला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे,
संजना येऊन पुन्हा अनिरुद्धला दोष देत असते. ती म्हणत असते की हे सगळं जे झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे असं संजना म्हणत आहे. परंतु संजना डोक्याला हात लावते आणि म्हणते ही तुझी मुलं, तुझ्या मुलांना काडीची अक्कल नाही आहे. बघ त्याने आज काय गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं घडलेलं आहे. हे सगळं संजना बोलत असते. तेव्हा अनिरुद्धला मात्र आणखी राग येतो. अनिरुद्ध आणखी चिडतो आणि म्हणतो तुला तर आता सोडत नसतो, तुझ्यामुळे हे झालेलं आहे असं म्हणत तो संजनाच्या अंगावरती धावून जातो आणि संजनाला म्हणू लागतो की या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू माझ्याबद्दल माझ्याशी चुकीचं वागलेली आहे. अरुंधतीला दोष तू देऊच नकोस, कारण अरुंधती खूप चांगली आहे. तिनं कधीही घर तोडण्याचा प्रयत्न केलेला नाही, माझ्या माणसांना माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला तू तोडलेला आहेस. मला पश्चाताप होतोय, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे असं म्हणत अनिरुद्ध हा संजनाच्या अंगावर धावून गेलेला आहे. तो म्हणतो की आता असं पण जेलमध्ये जायचंच आहे, आधी तुला संपवतो आणि मग जेलमध्ये जातो असं अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा मात्र संजना रडत असते, ओरडत असते. अभिने अनिरुद्धला पकडलेला आहे. अनिरुद्ध म्हणत असतो की मी आता तुला संपवणारच आहे, आता तुला सोडत नसतो, कारण तू सगळं केलेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. असं पण जेलमध्ये जायचंच आहे ना, तर तुला संपूर्णच जेलमध्ये जातो, त्याशिवाय जेलमध्ये जातच नाही असं अनिरुद्ध ओरडून ओरडून बोलत असतो आणि संजनाच्या अंगावरती तो धावून जात असतो. संजना मात्र रडत असते, म्हणत असते की सावरा त्याला, सांभाळा त्याला, तो माझा जीव घेऊन टाकेल, मला मारून टाकेल असं संजना सांगत असते. आणि त्याचबरोबर तिथे हवालदार असतात, त्यांच्या मागे ती लपून बसत असते. तिचं असं म्हणणं असतं की अनिरुद्ध मला मारून टाकेल, काहीही झालं तरी मला सोडवा त्याच्यापासून, मला वाचवा त्याच्यापासून. अभि मात्र अनिरुद्धला सावरत असतो, त्याला सांभाळत असतो, त्याला म्हणत असतो बाबा शांत व्हा, बाबा असं नका करू. पण अनिरुद्ध म्हणत असतो की हिच्यामुळं माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, हिने माझं घर तोडलेलं आहे. अरे कसं आहे माहिती आहे का, हा मास्टर माइंड आहे, हा मास्टर माइंड संपवला ना कुणाला शिक्षा होणार नाही आपल्याला, हिलाच संपवतो आधी, ही ना खूपच अति करत आहे, हिला संपवणंच गरजेचं आहे असं अनिरुद्ध बोलत असतो. आणि संजना मात्र पुन्हा रडत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा घरी आलेले असतात. ते कांचनला समजवत असतात, हे बघ कांचन, जे झालेलं आहे ते झालेलं आहे, तुलाही माहिती आहे की नक्की काय घडलेलं होतं ते. आणि आता काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पद्धतीनं हव्या आहेत, मान्य आहे मला. कांचन म्हणते मला कळत नाही आहे की या गोष्टीचा मी आनंद मानू की दुःख मानू, कारण माझा मुलगा, माझा नातू यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे. त्याचबरोबर केस आपण जिंकलेलो आहे, आपला समृद्धी बंगला वाचलेला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ, त्यांनी चूक केलेली होती आणि त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना झालेली आहे. आणि त्यांनी जर चूक केली नसती तर त्यांना आपण जेलमध्ये पाठवलंच नसतं किंवा ही वेळ आलीच नसती. अनघा म्हणते की आजी, अहो अभि माझा नवरा आहे, त्याला शिक्षा झालेली आहे, मी स्वतः शांत होत आहे, तुम्हाला पण शांत व्हावं लागेल. तेव्हा आरोही म्हणते की हे आज त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे, जर ती केस ते जिंकले असते तर ते आपल्याशी एवढं चांगलं वागले असते का असं आरोही बोलत असते. अनघा म्हणते आजी 1 वर्षाचा प्रश्न आहे, अहो त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होतील आणि तेच आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला कुठं वाटतं की त्यांना शिक्षा व्हावी, परंतु ते चुकीचं वागलेले आहेत. अभि प्रत्येक वेळेस चुकीचं वागतच होता, आपण त्याला पाठीशी घालतच होतो, परंतु आता त्याने गुन्हा केलेला होता, त्यामुळं त्याला पाठीशी घालणं चुकीचं होतं. त्यामुळं मी ठरवलं, पण मान्य आहे मला की तो 1 वर्ष जेलमध्ये राहणार आहे. तेव्हा कांचन म्हणत असते अगं तो डॉक्टर आहे, उद्या लोक काय म्हणतील. तेव्हा अनघा म्हणते मग त्याने या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे होता ना. इकडे अनिरुद्ध मात्र जाम भडकलेला असतो. तो देशपांडेला म्हणत असतो की काय झालं नक्की बेलचं, मला कळलं पाहिजे, आजच्या आज बेल मिळाली पाहिजे. परंतु देशपांडे म्हणत असतो की नाही, आज बेल मिळू शकत नाही, आता संध्याकाळ झालेली आहे, कोर्टाचा कालावधी संपलेला आहे, तुम्हाला उद्या बेलसाठी अप्लाय करता येणार आहे. आणि अनिरुद्धला खूप राग येतो, तो खूप भडकलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा संजना म्हणते म्हणजे जेलमध्ये जावं लागणार आहे, आता आम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. याच गोष्टीचा संजनाला खूपच धसका बसलेला असतो, तिला भीती बसलेली असते. आणि ती अभिला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तू जर आधी नीट विचार केला असता, कोर्टात साक्ष दिली नसती तर आज ही वेळ आपल्यावर आली नसते. अभिला म्हणत असते की हे सगळं करायला तू जबाबदार आहे, तुझ्यामुळे आम्हाला जेलमध्ये जावं लागत आहे, नाहीतर आम्ही पेंटहाऊसमध्ये राहायची स्वप्न बघत होतो, या सगळ्याला तू जबाबदार आहे असं संजना अभिला बोलत आहे. परंतु अभि म्हणत आहे की
सगळं तुम्ही चुकीचं केलेलं आहे, तुम्ही मला फसवलेलं आहे, कारण तुम्ही आमच्याशी खोटं बोललेले आहात. तेव्हा मात्र इकडे संजना आणि अनिरुद्ध म्हणतात, काय खोटं बोललो तुझ्याशी आम्ही? तेव्हा मात्र इकडे अभी सांगतो की तुम्ही बिल्डरकडनं पैसे घेतले होते, आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला फक्त तुमच्या प्लॅनमध्ये तुम्ही घेतलेलं होतं सह्या करण्यासाठी आणि तुमच्या बाजूने साक्ष देण्यासाठी. तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणणार होता. तेव्हा संजना म्हणते, हे तुला तुझ्या आईनंच सांगितलं ना? तेव्हा अभी म्हणतो की मला आईनं काही सांगितलेलं नाही आहे, पण तुम्ही हेच करणार होता ना? तुम्ही आम्हाला दोघांना बाजूला करणार होता ना? सगळं तुम्हाला हवं होतं ना? आणि हा प्लॅन तुमचा होता, तर मी का शिक्षा भोगायची आहे? कारण मी कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे आणि तरीही तुमच्यामुळे मला शिक्षा भोगावी लागत आहे, असं अभी बोलत आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अभी काय विचार करतोयस तू? अरे असं काही नव्हतं, आमचा प्लॅन होता म्हणजे. तेव्हा संजना म्हणते, बघितलं ही तुझी मूर्ख मुलं काय नक्की आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे अनिरुद्धला अभी म्हणत असतो, बाबा तुम्ही मला म्हणाला होता ना, तुम्ही मला वाचवणार आहात, मला जेलमध्ये नाही जाऊ देणार. तेव्हा संजना म्हणते, तुला मूर्खपणा करायला कोणी सांगितलेला? तुला कोणी सांगितलं होतं की जाऊन साक्ष द्यायला? हे सगळं तूच केलेलं आहे, त्यामुळं या सगळ्याला तूच जबाबदार आहे, असं संजना बोलत असते. त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नितीन, अनिश आणि सुलेखाताई बोलत असतात. ते म्हणत असतात की फायनली आपण ही केस जिंकलेलो आहे आणि आता तरी त्या संजनाला अक्कल येईल. परंतु सुलेखाताई म्हणतात, काहीही झालं, ती जेलमध्ये गेली तरीही तिला ती अक्कल येणार नाही. तिच्या चुका ह्या कायम असणार आहेत आणि ती त्याच पद्धतीनं वागणार आहे, असं सुलेखाताई म्हणत असतात. त्याचबरोबर अरुंधतीही आता जेलमध्ये आलेली आहे. तिथं संजनाला भेटायला ते आलेले आहे. तेव्हा संजना म्हणते की आत्ता मी आत आहे, मी बाहेर येऊ दे, मग तुला सांगते मी काय करू शकते. तेव्हा मात्र इकडे अरुंधती संजनाला म्हणते, तू कितीही वेळा मला खाली पाडण्याचा प्रयत्न कर, पण तेवढ्याच वेळा मी उठून उभी राहणार आहे. काहीही झालं तरी मी माघार घेणारातली नाही, असं अरुंधती संजनाला सांगत आहे. तू कितीही वेळा चुकीचं वागायचा प्रयत्न कर, कितीही वेळा माझ्या बाबतीत चुकीचा विचार कर, तरीही मी पुन्हा उभी राहिलेली असेल आणि तुला पश्चाताप झालेला असेल. मला वाटलेलं जेलमध्ये गेल्यावर पण जेलमध्ये गेलीस तर सुधारशील, पण नाही, तुझ्यामध्ये ती सुधारणा होऊ शकत नाही, कारण तुला ते व्हायचंच नाही, असं अरुंधती संजनाला सांगत आहे. आणि संजनाला ती म्हणत आहे की हे सगळं जे झालेलं आहे त्या सगळ्याला तू वैयक्तिक स्वतः जबाबदार आहे, या सगळ्याला आम्ही कोणीही जबाबदार नाही, असं अरुंधती संजनाला ठामपणे सांगत आहे. इकडे सुलेखाताई त्याचबरोबर सगळेजण विचार करत आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा विचार खरा ठरलेला आहे. जेलमध्ये गेली, कितीही शिक्षा झाली तरी संजनामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.